वावरामध्ये सध्या गहू हरभऱ्याला पाण्याची गरज आहे आणि पुरुष मंडळी त्याच्याकरता गेली आहेत. जे आहेत ते आपलं, मी समाधानी कीर्तनकार आहे. मी असं संतुष्ट असतो, माझ्या कीर्तनात 4 लोक असले तरी मी 4 लाख समजतो आणि कीर्तन करतो. 4 असू द्या मी तसंच कीर्तन करणार आणि लाख असू द्या तरी तसंच कीर्तन करणार. आपण कीर्तन देवा करता करायचंय, लोकांचा काही संबंध नाही. आमचे श्री गुरुनाथ तुळशिंग बाबा म्हणायचे समोरचे माणसं दगड आहेत असं समजायचं कीर्तन करायचं आहे का नाही. इथं बसलेले सगळे माता भगिनी आणि पुरुष मंडळींना थोडंसं अडचण आहे, गेलेत काय हरकत नाही. आपण आलात, आपल्याला खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी आजची कीर्तन सेवा ज्यांच्याकडून आहे, गंगा भागीरथी सुमनबाई माधव आमोदकर यांच्याकडून वैकुंठवासी माधव आमोदकर यांच्या स्मरणार्थ आजची कीर्तन सेवा व संध्याकाळचं संत भोजन, तसंच सकाळचं संत भोजन ज्यांच्याकडे होतं श्री विनोद शरद झोपे यांच्याकडून सकाळचं संत भोजन होतं. या मंडळीने सेवा घेतलेली आहे. अतिशय सुंदर असं नियोजन आहे. थोडीशी जागा कमी आहे, मला वाटतं काल्याच्या दिवसापर्यंत ती भरून जावी आणि भरेल अशी अपेक्षा व्यक्त करूया. मंडप छोटा आहे पण फुल भरलाय, ही जमेची बाजू आहे. नाही तर काय ते काही गावामध्ये भला मोठा मांडव ऐकायला 5च पांडव, हरी मुकुंदा गोविंदा बुवा सकट पाचुंदा. त्याच्यातल्या 2 गाणं झोप उमजू देत नाही, 3 गाणं ऐकू येत नाही. कीर्तन काय माती करणार आहे काय? हा, अरे तानसेनचं गायन ऐकण्याकरता कानसेन पाहिजे का नाही? गायन कोणाचं आहे? तानसेन. आणि ऐकण्याकरता कोण बसले? बैरम भट. आणि काय फायदा होणार आहे? हा, भला मोठा मंडप ऐकायला कोणीच नाही, काय फायदा आहे त्याचा? इथं तसं नाही मंडप. मला वाटतंय उद्यापासून मंडप भरावा आणि भरला पाहिजे तरच या कार्यक्रमाची काय आहे सार्थकता आहे. कार्यक्रम जोरात झाला, कशावरून समजायचो? काय पंक्ती झाल्या, हा, भरीत न पुरी. हट, भरीत न पुरी जोरात झाली म्हणजे काय कार्यक्रम असतो काय? नाही हो. मंडपात पाय ठेवायला जागा शिल्लक राहायला नको, समजून जावं कार्यक्रम जोरात झाला. असं या ठिकाणी जोरातच कार्यक्रम आहे. आमची पुरुष मंडळी नाहीतच असं नाही, आहेत आमची काही मंडळी समोर बसलेली आहेत, त्यांनाही खूप खूप धन्यवाद. महिला मंडळ तुम्हाला डबल धन्यवाद. मी नेहमी कीर्तनात सांगत असतो आणि बायांना डबल धन्यवाद देत असतो. महिला मंडळ तुमच्या मनात अशी शंकेची पाल चुकली नाही काय की माणसांना एकदा धन्यवाद दिला तुम्हाला का दिला असेल? कशा